सर्वात प्रथम माझ्या गुणवंत, हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या या स्टडी अप सायन्स या यूट्यूब चॅनेलवरती. मी विशाल सर आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील अतिमहत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे. मागील प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊन येणाऱ्या मार्च 2026 साठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना राहील की विज्ञान आणि तंत्रज्ञान स्टडी अप सायन्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. मार्च 2026 साठी पेपर 1 आणि पेपर 2 मधील महत्त्वाचे प्रश्न सरळ आणि सोप्या भाषेत नोट्स भेटतील. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये या व्हिडिओमध्ये 30 गुणांपेक्षा जास्त गुण भेटून जातील. मग सुरुवात करू. केपलरचे नियम. मग शास्त्रज्ञांनी ग्रहांची स्थिती व गतीविषयक बरीच माहिती उपलब्ध केली. ओहन्स केपलर नामक शास्त्रज्ञांनी ती सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून असे आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. या ग्रहांच्या गतीविषयक 3 नियम मांडले. यांनाच आपण काय म्हटलेले? केपलरचे 3 नियम. हे केपलरचे 3 नियम येत असताना आपल्याला प्रश्नामध्ये ही सरळ सरळ आकृती दिलेली असते आणि त्याखाली आपल्याला काय करायचे तर 3 नियम मांडलेले असते. हे 3 मार्काला असते. ते जर 2 मार्काला प्रश्न विचारला तर आकृती नसते, आपल्याला सरळ केपलरचे 3 नियम मांडा असं दिलेलं असतं. किंवा 5 मार्काला पण असू शकतोय. मग आकृती काढायची किंवा त्याच्यावरची प्रश्न उत्तर लिहायचे. मग ही आकृती आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. पहिले इथं सूर्य नाभीवरती आहे आणि ही जो काही सर्कल आहे, हा जो काही सर्कल आहे, हा सर्कल आपल्याला त्यांची कक्षा दाखवत आहे. साईडला काय झालेली आहे तर त्यांची कक्षा दाखवत आहे आणि सूर्य हा त्यांच्या मुख्य नाभीवरती आहे. समजून घ्यायचंय. नंतर ना यांना जोडणारी जी काही रेषा असेल, ही रेषा एस, ए आणि बी या पॉइंट दाखवलेला आहे. नंतर ना सी आणि डी, परत ई आणि एफ. मग यांच्यातील अंतर कमी जास्त किंवा इथं अंतर भरपूर ए आणि बी मध्ये, यांचं नेमकी जी काही ग्रहांची कक्षा आहे, या कक्षेविषयी आपल्याला या केपलर शास्त्रज्ञांनी माहिती मिळवलेली आहे आणि या माहितीच्या आधारे आपल्या पुढे केपलरचे 3 नियम मांडलेले आहेत. ते व्यवस्थितरित्या आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मग नियम क्रमांक पहिला, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवरती असतो. सरळ सरळ सोपं आहे. ग्रहांची कक्षा कशी आहे? ही लंबवर्तुळाकार आहे. लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्या कक्षेच्या कुठं आहे तर नाभीवरती आहे. हा नाभीवरती लक्षात ठेवायचं आहे. ग्रहांची कक्षा ही कशी आहे? लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्या कक्षेच्या कुठं आहे तर नाभीवरती आहे. हा पॉइंट आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवणार आहोत. यानंतर दुसरा नियम आहे केपलरचा दुसरा नियम, ग्रहाशी जोडणारी सरळ रेषा. काय सांगितलंय? ग्रहाशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. समान कालावधीत काय करणार आहे? समान क्षेत्रफळ व्यापत असते. समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते हे आपण लक्षात ठेवणार आहे. म्हणजेच कसं की हा जो काही ग्रहांची कक्षा आहे, ही हा सूर्य आणि ही काही ग्रहांची कक्षा आहे. मग यांना जोडणारी ही जी काही सरळ रेषा असेल, ही काय करत असते? समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. मग या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जर उदाहरणार्थ आपण 2 मिनिटे धरले, 2 मिनिट धरली, तर या ठिकाणचं जरी अंतर कमी असेल तरी तिथं पण वेळ किती लागणार आहे तर 2 मिनिट लागणार आहे. ती
मग याच्यावरतून ठरवायचं या या साईडचं जे काही अंतर आहे, हे अंतर कसं आहे, तर जास्त आहे आणि या साईडचं अंतर कमी आहे. मग इथे बदल कसा होत असतो, कारण की इथं या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी म्हणजेच ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्यांचा वेग कसा असतो, जास्त असतो. वेग जास्त असतो आणि इकडे वेग काय राहणार आहे, तर कमी राहणार आहे. म्हणजेच कसं, तर जर अंतर जास्त असेल तर वेग काय होणार आहे, जास्त होणार आहे आणि अंतर कमी असेल तर वेग काय होत असतो, मंदावत असतो. यानंतर न्यूटनचा कॅप्लरचा तिसरा नियम आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. काय? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा या ग्रहाच्या हा या ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराला समानुपाती असतो. लक्षात घ्यायचे आपल्याला काय सांगितलेले, की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग म्हणजेच हा आपला सूर्य. सूर्यापासून हा जो काही ग्रह आहे, हा ग्रह काय करणार आहे, तर या सूर्याभोवती चक्कर मारणार आहे. आवर्त म्हणजे काय, चक्कर. मग यांच्यापासून जर चक्कर मारत असेल तर त्या आवर्तकालाचं तर काय आहे, वर्ग. नंतर ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतर, ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराला म्हणजे सूर्यापासून हे जे काही ग्रह असेल या अंतराला कसं आहे, तो घनाला घन करायचं. घनाला कसं आहे, समानुपाती आहे. समानुपाती असल्यामुळे याचं या समानुपातीचं चिन्ह आपण कशात दिलेले, कॉन्स्टंट के मध्ये दिलेलं आहे, स्थिर व्हॅल्यू आहे. मग इथं काय मिळणार आहे आपल्याला, एक समीकरण मिळेल, टी चा वर्ग छेद आर चा घन बरोबर के. तुम्ही काय करायचे, जर तिसरा नियम जर तुमचा पाठ नसेल तर तुम्ही डायरेक्टली हे सूत्र लिहून आले तरी काय होत आहे, तर कन्फर्म तुम्हाला मार्क मिळणार आहे ते 3 पैकी 3. यानंतर परत सर्वात महत्वाची एक व्याख्या बनते, ती आपण लक्षात घ्यायचं आहे. पहिलीच व्याख्या काय आहे, तर अभिकेंद्रकीय बल. अभिकेंद्रकीय बल म्हणजे काय, तर ती आपल्याला व्याख्या जास्त प्रमाणात विचारलेली आहे. व्याख्या समजून घेऊ. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्रकाच्या दिशेने बल प्रयुक्त होत असेल, हा महत्वाचा पॉईंट. त्या बलास अभिकेंद्रकीय बल किंवा सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. कोणती पण वस्तू असू द्या, ती काय करणार आहे, वर्तुळाकार गतीने फिरणार आहे. मग ही जर वर्तुळाकार गतीने फिरणार असेल तर त्या वस्तूला फिरण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा काय होत असते, तर केंद्रकातून बल प्रयुक्त होत असते. केंद्रकातून या वस्तूला काय होणार आहे, बल प्रयुक्त होणार आहे. याला काय म्हणायचं, अभिकेंद्रकीय बल. ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे. मग याचं उदाहरण पण आपल्याला सांगता येईल की गोफण. गोफण काय करत असतो, दगड आपण एका दोरीच्या टोकाला बांधायचे, दुसरं टोक आपल्या हातात घेऊन फिरवल्यानंतर ते वर्तुळाकार गतीने फिरल, पण त्यांना बल प्रयुक्त होण्यासाठी काय होणार आहे, तर केंद्रकातून फोर्स लागणार आहे किंवा बल लागणार आहे. यानंतर पुढचा पॉइंट येतोय वस्तुमान. मग वस्तुमान म्हणजे काय, तर मास, हे लक्षात ठेवायचं आहे. मग वस्तुमानाची व्याख्या आपल्या लक्षात येईलच, ती आपण समजून घेऊ पहिले. वस्तुमान म्हणजे कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव्य संचाचे माप होय. हे लक्षात ठेवायचं, कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव्यसंचाचे माप होय. मग त्याचं पहिलं लक्षात ठेवायचे, त्यांचं SI पद्धतीने एकक काय आहे, तर किलोग्रॅम आहे. यानंतर यानंतर दुसरा पॉइंट ही वस्तुमान ही कशी आहे, अदिश राशी आहे.
काय आहे? अदिश राशी आहे. ही तुम्हाला गाळलेली जागा विचारू शकते किंवा फरक स्पष्ट करा विचारू शकते किंवा जोड्या लावा पण विचारू शकते ती. मग वस्तुमान ही काय आहे? अदिश राशी आहे. नंबर 3, यांचे मूल्य सगळीकडे सारखे असते. जे काही वस्तुमान आहे आपला, वस्तूचे वस्तुमान हे काय राहते? सगळीकडे सारखेच असते ते. त्यांच्या वस्तुमानामध्ये बदल होत नाही. बदल बदल होत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. नंबर 4, वस्तुमान अधिक तर तितके जडत्वही अधिक असते. जेवढं वस्तुमान राहील तितकं अधिक काय राहील? जडत्व पण असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती शास्त्रीय कारण पण असू शकते की वस्तूचे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावरती गेल्यानंतर वस्तूचे वस्तुमान बदलते. वस्तुमान बदलते हे चुकी की बरोबर ते ओळखा किंवा टिंब हे बदलत नाही तर वस्तुमान अशी पण गाळलेली जागा असते. यानंतर वजन. वजन म्हणजे काय ते लक्षात ठेवायचंय. पण एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करत असते त्या बलाला आपण काय म्हणत असतोय? वजन म्हणत असतोय. इथं काय लक्षात ठेवायचंय? पृथ्वी पृथ्वी ज्या बलाने आकर्षित करत असते. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आकर्षित करत असते, त्या बलाला आपण काय म्हणत असतो? वजन म्हणत असतो. यानंतर पहिला पॉइंट काय आहे? वजन हे बल असल्याने त्यांचं SI पद्धतीने एकक काय आहे? तर न्यूटन आहे. SI पद्धतीने एकक काय आहे त्यांचं? न्यूटन आहे. हे लक्षात ठेवायचंय. नंतर 2 नंबरला आहे वजन ही कशी आहे? सदिश राशी आहे. मग सदिश राशी पण आहे हे लक्षात ठेवायचं आहे. अदिश राशी कोणती आहे? तर वस्तुमान आहे आणि सदिश राशी कोणती आहे? तर वजन आहे. यानंतर तिसरा पॉइंट येतोय, या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. वस्तूचे हे मूल्य सगळीकडे सारखे नसल्यामुळे वस्तू वजनही स्थानाप्रमाणे बदलत असते. हा शास्त्रीय कारण किंवा जो चुकी बरोबर यांच्यासाठी प्रश्न कन्फ्यूज करणारा किंवा चुकी बरोबर लिहा यांच्यासारखे प्रश्न शास्त्रीय कारण या वजन किंवा वस्तुमानावरती हमखास बोर्डाने दरवर्षी विचारलेला आहे. मग 1 मार्काला का होईना हा प्रश्न विचारत असतो. यानंतर पुढची सोपी व्याख्या येते की मुक्तिवेग. मग पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावरती मात करू शकेल व तो परत पृथ्वीवरती पडणार नाही. आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग असं म्हणत असते ते. लक्षात घ्यायचे, जो काही पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणाला काय करणार आहे? मात करू शकेल व तो परत पृथ्वीवरती पडणार नाही. मग जी आरंभीचा वेग असतो किंवा जे काही मूल्य असते आरंभीचं, त्या आरंभीच्या मूल्यास काय म्हणत असते ती? मुक्तिवेग म्हणत असते ती. कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू ही पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊ शकेल. मग लक्षात घ्यायचे, आपली पृथ्वी आपली पृथ्वी ही आपली पृथ्वी आहे. मग या पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण जसजसं आपण वरती जाऊ तसतसं गुरुत्वाकर्षण काय झालेलं असते? कमी झालेलं असते. आणि आपल्या पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण किती आहे? 9.8. जसजसं वरती जाऊ तसतसं गुरुत्वाकर्षण काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि एका विशिष्ट मूल्यावरती एका विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर तिथं जीचं मूल्य हे काय होणार आहे? 0 होणार आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षण काय राहणार आहे? तर 0 राहणार आहे. मग इथं जर एखादी वस्तू असेल, इथे पृथ्वीवरती जर एखादी वस्तू असेल तर हिला या गुरुत्वाकर्षण बल पार करून जाण्यासाठी जो काही वेग असेल, हा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग जो असतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे? मुक्तिवेग म्हटलेलं आहे. यानंतर बाकीचा राहिलेला भाग हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.